हिंदू संस्कृतीमध्ये अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणले जाते आणि पुराणानुसार सर्व जगाला अन्न पुरवणारी देवी म्हणजे अन्नपूर्णा. आपल्याकडे मुलीच्या लग्न झाल्यानंतर सासरी जाताना अन्नपूर्णा देवीची मूर्ती दिली जाते. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे देवीच्या हाती मोठी पळी असते आणि ही मूर्ती देण्यामागचा हेतू म्हणजे मुलीने अन्नपूर्णा देवीची पूजा करावी, जेणेकरून तिच्या नव्या घरी धनधान्याची कमी होऊ नये व ती धनधान्य व ऐश्वर्यात नांदावे. आदि शंकराचार्य यांनी लिहिलेले अन्नपूर्णा स्तोत्रमध्ये देवीचे वैभव व वैशिष्ट्य वर्णन करण्यात आले आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाते. तसेच या पौर्णिमे दिवशी दत्त जयंती सुद्धा साजरी केली जाते. तरी तुम्हाला जर का अन्नपूर्णा स्तोत्र ऐकायचं असेल तर यूट्यूबवर भेटून जाईल. या पूजामध्ये देवी अन्नपूर्णा, कुबेर व दत्तगुरु यांचा हा मूर्तीचे मी पूजन करीत आहे. कशी वाटली ही पूजा कमेंट करून नक्की कळवा आणि आमचे रेसिपीचे व्हिडिओ आवडत असतील तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत खात राहा, हसत राहा आणि बघत राहा एक चमचा स्वाद.